श्री गणेशाय नमः श्री गुरु रामचंद्राय नमः मागिले प्रसंगी वैष्णवन मागिले प्रसंगी वैष्णव शरणभूमीसी झाला भग्न मागे रावणे पुष्प फिरवून वरी अरडून निघाला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। मागच्या अध्यायाच्या ठिकाणी राजा रावण आणि असणारे कुबेरजी यांचा असणारा युद्ध त्या ठिकाणी झालं। त्या युद्धामध्ये असणारा त्या ठिकाणी राजा रावण विजयी झाला आणि कुबेरजी असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणारा हारले गेले आणि त्याच वेळेस रणभूमीत असणाऱ्या ठिकाणी पराजय त्या ठिकाणी कुबेराचा केला आणि कुबेराचं पुष्पक विमान हिरवून असणारा राजा रावणानं घेतला आणि त्याच्यामध्ये बसून राजा रावण म्हणजे लंकेकडे निघाला। सवे प्रधान थोर थोर मार्ग प्रस्थ महावीर विमाने आरोडोनी वने घोर लंकित झाले ते काळी। मग लगेच राजा रावणानं असणारा कुबेराचं पुष्पक विमान हिरावून घेतलं। बरोबर लगेच असणारे थोर थोर असणारे प्रधान होते, मारीच प्रहस्त असे असणारे महान वीर त्या ठिकाणी होते। विमानामध्ये बसवले आणि आकाश मार्गाने पुष्पक विमान घेऊन राजा रावण निघू लागला। षडाननाचे जन्मस्थान ते देखील शरवण वन तेथे शर होती उत्पन्न या लागे शरवण बोलीजे। मग म्हणजे जात असताना असणारा त्या ठिकाणी म्हणजे कार्तिक स्वामीचं असणारं जन्म ठिकाण होतं। ते असणाऱ्या जन्म ठिकाणाला शरवण म्हणजे त्या ठिकाणी नाव होतं आणि त्या शरवणामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी तलवारीच्या धाराप्रमाणे असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे शर उत्पन्न त्या ठिकाणी होत होतं। म्हणून त्या असणाऱ्या वनाला शरवण असं नाव त्या ठिकाणी पडलं आणि ते शरवण मध्ये पाहिलं गेलं। तदंतरे पौलस्ती कुमार देता झाला वन सुंदर वृक्षवल्ली अपार अति मनोहर देखिले। मग म्हणजे त्यानंतर असणारा त्या ठिकाणी पौलस्तीचा मुलगा असणारा राजा रावण तो असणारा शरवण होता। ते शरवण त्या ठिकाणी पाहिलं गेलं। अपार असणारी घनदाट झाडे वेले त्या ठिकाणी मनाला मोहून टाकणारं वन आणि राजा रावणानं पाहिलं। ते अत्यंत साजिरे सुवर्णमयीचे साकारे उपमा देता भास्करे किरण झाड सोडिले। मग अतिशय सुवर्णमय तेज त्या ठिकाणी मनावर पडलेलं होतं। जर असणाऱ्या त्या ठिकाणी सूर्याच्या तेजाची उपमा त्या ठिकाणी द्यायची म्हटलं तर त्या ठिकाणी तेज असणाऱ्या सूर्याची उपमाही त्या ठिकाणी कमी पडत होते। एवढं असणाऱ्या किरणाचं जाळं त्या ठिकाणी म्हणजे सोडलेलं होतं। वन प्रदेशी कैलासगिरी असे जैसा मेरू धरित्री त्याचा भागी शोभा साजिरी। आणि त्याच असणाऱ्या वन प्रदेशामध्ये असणारा कैलासगिरी त्या ठिकाणी असावा तर जसं असणारा त्या ठिकाणी म्हणजे मेरू पर्वत असणाऱ्या धरणीवर त्या ठिकाणी राहावा त्याच असणाऱ्या बरोबरीनं म्हणजे त्या ठिकाणी सुंदर असं असणारं वन होतं आणि तिथं म्हणजे राजा रावण पुष्पक विमान घेऊन म्हणजे आला। पुष्पके देखील कैलास पुढे न चाले राहिले सावकाश गती कुंडली देखोनी रक्षस थोराचार्य पावलं। मग जाता जाता राजा रावणानं म्हणजे त्याच वनामध्ये असणारा कैलास पर्वत त्या ठिकाणी पाहिलं गेला। विमान पुढे न्यायचं विमानाची गती त्या ठिकाणी थोटावली गेली आणि तिथंच म्हणजे असणारी विमानाची गती कमी झाल्याबरोबर राजा रावणाला आश्चर्य त्या ठिकाणी म्हणजे वाटलं। अत्यंत प्रतापी रावण चिंताक्रांत म्लानोदन प्रधान परी काय वचन बोलता झाला ते समयी। मग राजा रावण मनामध्ये असणारा खिन्न त्या ठिकाणी झाला। एवढा प्रतापी असणारा राजा रावण आहे पण मनाच्या ठिकाणी चिंता झाली, चेहरा काळवंटला गेला। का असणाऱ्या विमानाची गती थांबली गेली याच्याविषयी आपल्या प्रधानाला राजा रावण काय बोलू लागला। पुष्पक विमान न चाले गती खुंटोन येथे राहिले कोण कारण निर्धारण पूर्ण लक्षेन। मग राजा रावण प्रधानाला बोलू लागला, बाबांनो म्हणला एवढं वेगानं चालणारं विमान आहे आणि इथं हे कैलास पर्वत पाहिल्याबरोबर विमानाची गती त्या ठिकाणी म्हणजे आगंतुक कमी त्या ठिकाणी झाली। काय झालं असेल, कशामुळे गती त्या ठिकाणी कोणतरी ही काय म्हणजे माझ्या लक्षात येईना। पर्वतासारखे पुष्पक विमान पर्वत माता राहिले जाण कोण कर्म वैभव कोण काय कारण राहिले। मग म्हणजे असणाऱ्या पर्वतासारखं म्हणजे असणारं पुष्पक विमान आहे आणि या असणाऱ्या म्हणजे कैलासगिरी पर्वतावर असणारं म्हणजे आल्याबरोबर हे विमान म्हणजे तिथंच म्हणजे गती खुंटून राहिलं गेलं। काय कर्म त्या ठिकाणी झालं, काय वैभव त्या ठिकाणी आलं, कशामुळे ही कारण त्या ठिकाणी विमान गती खुंटण्याचं झालं काय म्हणजे कळेना। विवाहाचे बोलल्यावरी कोणी मारीच सारांश उत्तरी बोलता झाला शब्द चातुरी म्हणे अवधारा लंकेशा। मग राजा रावणानं म्हणजे हे विमानाची गती का खुंटली हा मनामध्ये आलेला विचार बोलल्याबरोबर
मारीच नावाचा प्रधान होता. त्यानं सारा त्या ठिकाणी केलं आणि आपल्या शब्द चातुर्यावर असणाऱ्या राजा रावणाला मारीच म्हणले असणारा काय त्या ठिकाणी सांगू लागला. जे पुष्पक विमान निष्कारण कापतन पर्वत माता वळंगोन कोणे कर्मे राहिले मनसी. हो राजा म्हणजे तुम्ही असणारे हे विमान म्हणजे हितच म्हणजे आलं आणि या पर्वत माथ्यावर त्या ठिकाणी का थांबलं गेलं असं जर म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी विचारलं असेल तर म्हणजे सांगतो ऐका. राज चुडामणी पुष्पक कुबेराचे म्हणोनी पुढे न चाले मर खंडोनी राहिले ते पर्वत माता. महाराज म्हणजे अजून तुम्हाला म्हणजे कळलं नाही का म्हणजे हे विमान कुणाचं आहे म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे कुबेराचं विमान आहे आणि कुबेराचं विमान म्हणजे तुम्ही हिरावून घेतलं म्हणून म्हणजे ह्या पर्वतावर आल्याबरोबर हितच म्हणजे विमानाची गती खुंटली पुढे काय म्हणजे जाईना गेलं. कुबेराचे विमान ते त्यारुड वैश्रवण तयावीन न चले जाण राहावया मूळ हेची यासी. मग म्हणजे हे असणारा मालक दुसरा आहे म्हणजे कुबेर आहे आणि तुम्ही हे विमानात बसला म्हणून म्हणजे त्या विमानाने विचार केला म्हणजे कुबेर विमानात नाही मग म्हणजे कुबेराशिवाय मला गती त्या ठिकाणी प्राप्त होत नाही म्हणून विमान म्हणजे हितच म्हणजे थांबलं. मारीच बोलल्यावरी तव गगनमार्गी एक सरी आग फुटली तेने करी रावण थोर गत बसला. मग एवढा असणाऱ्या मारीच्यानं राजा रावणाला त्या ठिकाणी सांगितलं तवा म्हणजे आकाशातून एक असणारी प्रचंड अशी गर्जना त्या ठिकाणी म्हणले आणि झाली. ती गर्जना ऐकल्यानंतर राजा रावण त्या ठिकाणी आणि म्हणजे थरकाप म्हणजे राजा रावणाला सुटला. ऊर्ध्वलोकिती राक्षस गण तव क्राळ विक्राळ वदन प्रभा प्रश्न पिंगळ पूर्ण स्वरूपयान कलेखिले. मग असणाऱ्या राजा रावणानं आकाशातून आवाज आल्याबरोबर आकाशाकडे म्हणजे वरी तोंड त्या ठिकाणी केलं पाहू लागला. सगळी राक्षस त्या ठिकाणी बघायला लागली. तेव्हा असणाऱ्या आकाशाकडे बघितल्याबरोबर म्हणजे अक्राळ विक्राळ असणारा चेहरा आहे असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणारा त्या ठिकाणी काळसर रंगाचा असणारा त्या ठिकाणी रूप आहे आणि अतिशय भयानक असं स्वरूप आणि म्हणजे त्या ठिकाणी सगळ्याला पाहायला मिळालं. उजट शरीर विकट वदन मस्तकी बोलका हाती दंड जाण भुजा लहान पराक्रम घन येऊन गर्जन तेने केले. मग त्या ठिकाणी बघितलं गेलं दिसायला म्हणजे त्या ठिकाणी कृष्णवर्ण आहे काळसर आहे त्या ठिकाणी अक्राळ विक्राळ आहे आणि असणारं भयानक स्वरूप आहे. दिसायला असणाऱ्या त्या ठिकाणी बुटकाय म्हणजे आणि बघायला गेलं तर असणारा थरकाप त्या ठिकाणी सुटावा. असणाऱ्या मस्तकावर म्हणजे त्या ठिकाणी बोलकाय म्हणजे असणारं काही त्या ठिकाणी नाही. हातामध्ये असणारा दंड त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्या अतिशय दारुण असणाऱ्या भुजा त्या ठिकाणी आहेत आणि तो म्हणजे असणारा व्यक्ती म्हणजे आकाशातून येऊन गर्जना म्हणजे करतो. ईश्वर सेवक पाशभागी आला एक नंदिकेश्वरे नाम देख बोलता झाला ते वेळी. मग त्यानं असणारा म्हणजे त्या ठिकाणी मस्तकावर म्हणजे जाता त्या ठिकाणी बांधलेल्या पुतळा त्या ठिकाणी बांधलेला आहे. अतिशय पराक्रमी भुजा आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर म्हणजे मागे असणारा त्याचा असणारा सेवक आहे म्हणजे त्या ठिकाणी पार्श्वभागी मागच्या बाजूला आणि त्याचं असणारं नाव म्हणजे नंदिकेश्वर आहे असं म्हणजे त्या ठिकाणी प्रगट झालेलं सर्व राक्षसासहित रावणानं बघितलं. नंदिकेश्वराचे वचन ऐकून दशग्रीवाशा गीत होऊन पुढे काय बोलला ईश्वर गण श्रोती सावधान वदारी. मग असणारा त्या ठिकाणी ह्या नंदिकेश्वरानं म्हणजे त्या ठिकाणी बोललं त्यांनी असणारी गर्जना त्या ठिकाणी केली. राजा रावणानं ऐकली मन साशंकित त्या ठिकाणी झालं आणि पुढे म्हणजे असणारा त्या ठिकाणी म्हणजे महादेवाचा गण असणारा त्या ठिकाणी नंदी आहे. काय बोलतोय असणारा सावध रीतीने म्हणजे श्रोते मंडळी आणि पुढे ऐका. झाला नंदिकेश्वर रावण येथोनी परतासर पार्वती क्रीडती श्री शंकर सवे भवानी पयसे. मग मालक बोलण्याच्या अगोदर असणाऱ्या सेवकांना त्या ठिकाणी नंदीनं बोलायला सुरुवात केली. हे राजा रावणा म्हणजे त्या ठिकाणी इथं म्हणजे आता थांबू नको म्हणजे इथून माघारी म्हणजे तुझा इथं असणारा शंकर पार्वती म्हणजे असणाऱ्या महादेवजी म्हणजे पार्वती सहित म्हणजे क्रीडा करायला आणि त्या ठिकाणी म्हणजे आलेले आहे तर तू इथं न थांबता माघारी म्हणजे फिर नंदीनं गर्जना करून सांगितलं. सहित चंद्रमौळी आनंदी क्रीडती शैली तू येथोनी शीघ्र काळी जाईन के स्थळाप्रती. मग असणाऱ्या पार्वती सहित म्हणजे महादेवजी म्हणजे इथं या पर्वतावर म्हणजे आनंदानं म्हणजे क्रीडा त्या ठिकाणी करत असतात म्हणजे आणि ती दोघं इथं असताना म्हणजे कोण सुद्धा त्या ठिकाणी राहू शकत नाही येऊ शकत नाही म्हणून तू म्हणजे अगोदर म्हणजे या स्थळ सोड लवकर म्हणजे निघून जा. गुरुयक्ष सर्पासी देव गंधर्व राक्षसांसी आणि कभूते भूमंडळवासी त्या पर्वत हावर आणि या पर्वतावर
म्हणजे पार्वती सहित महादेवजी म्हणजे क्रीडा त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे इथं असणारा गरुड यक्ष असणारे सर्प गंधर्व देव म्हणजे कोणीही म्हणजे या ठिकाणी राक्षसा सहित म्हणजे येऊ शकत नाही. ते कोणीही म्हणजे असणारी कुठलाही भूत मात्र म्हणजे या असणाऱ्या पर्वतावर येऊ शकत नाही. सगळ्याला वर जाय म्हणजे हा पर्वत. नंदिकेश्वराचे वचन ऐकून दशग्रीवा कोपायमान क्रोधे मस्तक डोलावून कानीची कुंडले झळकती. मग त्या ठिकाणी एवढं नंदीनं सांगितलं, राजा रावणानं ऐकलं. मला माघारी जायला सांगतो काय म्हणून राजा रावणाचा अतिशय राग त्या ठिकाणी प्राप्त झाला. अतिशय राग त्या ठिकाणी झाला. मान हलवू लागला. मान हलवल्याबरोबर कानामध्ये असणारी सोन्याची कुंडलं त्या ठिकाणी झळकू लागलेली आहेत, हालू लागलेली आहेत. क्रोधे थरथरा कांपत नेत्रारो करोनी रक्त पुष्पकावरोनी बोलत कोण शंकर कैसा. रागाला सर्वांग राजा रावणाचा थरथरा त्या ठिकाणी कापू लागला. डोळं मोठं केलं, लाल भडक डोळं त्या ठिकाणी केलं. पुष्पकावर बसून म्हणजे पुष्पक विमानामध्ये बसून राजा रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. कोण आहे रे म्हणजे तू, कोण शंकर कोण पार्वती म्हणजे इथं, आणि त्यांचं काय मला भीती म्हणजे त्या ठिकाणी सांगायला लागला. कैसा शंकर कोण उमा शैलिका त्रिथे अदमा तयाचे भय दाविस्यमा ये पर्वता पटारी. अरे म्हणजे तू कोण आहे म्हणजे कोणता शंकर आणि कोण पार्वती म्हणजे या ठिकाणी या पर्वतावर म्हणजे अधर्मानं त्या ठिकाणी म्हणजे का म्हणजे त्या ठिकाणी क्रीडा करतात, आणि त्यांचं काय म्हणजे भीती आम्हाला या ठिकाणी सांगतो. ही पर्वत सोडून निघून जावं म्हणून काय म्हणजे या ठिकाणी आम्हाला सांगायला लागला. वृत्ती रावणाचे वचन ते नंदकेश्वर ऐकून दिव्य शूळ करी घेऊन क्रोधे नयन वटारी. मग त्या ठिकाणी असणारा राजा रावण उन्मत्तपणानं त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. ही दुरुक्तीरूपी वचन राजा रावणाचा नंदीनं त्या ठिकाणी ऐकलं गेलं. नंदीला राग त्या ठिकाणी आला, डोळं वटारलं आणि हातामध्ये असणारा भलं मोठं शूळ त्या ठिकाणी घेऊन असणारा नंदी त्या ठिकाणी काय करू लागलेला आहे. वेशिया ते रजनीचर देखून म्हणती हे वानर अम्मासी वेळ सावी ते थोर म्हणून हेळना मांडिली. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे नंदीनं असणारी हेळना करण्याचा त्या ठिकाणी सुरुवात केली. ही असणारं म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे या राक्षस आहे त्या ठिकाणी, आणि आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी वानर समजतं काय म्हणजे जसं वानर म्हणजे माकड चर्चा त्या ठिकाणी करतं तसं असणारं त्या ठिकाणी म्हणजे त्याला असणारं भेडसावण्यासाठी नंदी आणि त्या ठिकाणी भेडसावू लागलेला आहे. हे सांड त्या ठिकाणी राजा रावणाची करू लागलेला आहे. पाहो कैसे आश्चर्य वाटे अम्मासी वेळ सावी ते मरकट याचे मुखावलोकन पहाटे खरिता प्राणी कष्टी होय. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे राजा रावण म्हणू लागलाय, दिसतोय म्हणजे ही असणारं माकडासारखं म्हणजे त्या ठिकाणी हाय माकडं आम्हाला म्हणजे असणारा त्या ठिकाणी तोंड वसून म्हणजे आम्हाला डोळं मोठं करून म्हणजे त्या ठिकाणी भीती दाखवतोय. याच्यामुळे म्हणजे प्राणी मात्राला म्हणजे असणारी भीती म्हणजे त्या ठिकाणी दाखवतो. हे कोणी दशग्रीवाचे वचन क्रोधे नंदिकेश्वर आपण बोलता झाला सावधान श्रवण की जे सादरे. मग असणारा माकड रूपाला त्या ठिकाणी असणाऱ्या नंदीला म्हणजे राजा रावण त्या ठिकाणी बोलला गेला. नंदीला ऐकलं गेलं. नंदीला अतिशय राग त्या ठिकाणी आला, आणि असणारा त्या ठिकाणी नंदी राजा रावणाला काय प्रत्युत्तर देऊ लागलेला आहे. सावध रीतीनं श्रोते मंडळीनं ऐका. माझी हेळना करीसी नेनसी माझ्या प्रतापासी मारिता तुझा या समयासी मत तिसी उचित पै नाही. मग त्या ठिकाणी असणारा नंदी म्हणू लागलेला हे रावणा तुला मी किरकोळ वाटतो का म्हणजे माझी असणारी हेळसांड म्हणजे त्या ठिकाणी करून बोलतो म्हणजे तुला अजून माझ्या अंगी काय प्रताप आहे हीच म्हणजे त्या ठिकाणी माहिती नाही. तुला याच वेळेत म्हणजे याच वेळेला म्हणजे तुझा असणारा काटा म्हणजे त्या ठिकाणी काढीन तवाच म्हणजे माझी असणारी भक्ती म्हणजे उचित होणार नाही. तुझ्या वदा लागी दशानना मद सारखे मुख्य जाना बळे पालथे करती त्रिभुवना इतर यती सरीना कोठे. मग म्हणजे राजा रावणा म्हणजे तुझा असणारा म्हणजे त्या ठिकाणी वध करण्यासाठी तुझा काटा काढण्यासाठी माझ्यासारखीच म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे असणारी पराक्रमी म्हणजे त्या ठिकाणी लागतात. बरंच म्हणजे ही असणारी त्रिभुवन म्हणजे त्या ठिकाणी पळत घालण्याचं म्हणजे त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. ज्याच्या शौर्याला म्हणजे सीमा त्या ठिकाणी नाही असं असणारा राजा रावण आहे. पण तुझा काटा काढायला म्हणजे काही वेळ लागणार नाही. बळरूप पराक्रम जाण वानर होती अति दारुण ते तुझ्या कुळाचे नाशन निमेषे पूर्ण करती. अरे राजा रावणा तू मला असणारा माकड म्हणून त्या ठिकाणी हेळसांड केली,
पण मुख्य म्हणजे तुझा असणारा वध करायला म्हणजे त्या ठिकाणी बलरूप असणारी पराक्रमी वानरच म्हणजे त्या ठिकाणी येतील आणि तुझ्या कुळाचा नाश म्हणजे ही असणारी वानरच म्हणजे त्या ठिकाणी करतील. एक क्षण सुद्धा म्हणजे वानराला तुझ्या कुळाचा नाश करायला म्हणजे लागणार नाही. नखद्रष्ट हतियारे संग्रामी वधोत थोर एक एक वानर पर्वताकार आणि गणित वीर उपजती. अरे राजा रावणा तुझ्या असणाऱ्या माकडाची म्हणजे असणारी हे सांड त्या ठिकाणी करून बोलला. तीच वानर एवढी बलिष्ठ त्या ठिकाणी राहणार आहेत म्हणले. त्याच्या असणाऱ्या शौर्याला सीमाच म्हणजे त्या ठिकाणी राहणार नाही. त्याच्या हाताची असणारी एक एक नख म्हणजे ते असणारं म्हणजे तलवारीसारखा हत्यार आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि रणभूमीच्या ठिकाणी वानर आली तर तू जसा म्हणजे अहंकारानं मदोन्मत्त त्या ठिकाणी झालेला आहे तसं एक एक वानर म्हणजे पर्वतासारखा आहे म्हणजे आणि रणभूमीच्या ठिकाणी म्हणजे मदोन्मत्त त्या ठिकाणी होतील. तुझा म्हणजे काटा त्या ठिकाणी ही वानरच म्हणजे काढल्याशिवाय राहणार नाही. ते वानर बळे करी तुझ्या कुळाची गोहरी करती लक्षणा माझारी राक्षस उरी नोरे. अरे राजा रावणा एका क्षणात म्हणजे हीच वानर म्हणजे तुझ्या कुळासहित म्हणजे तुझी असणारी गोहरी त्या ठिकाणी करतील. एका सुद्धा राक्षसाची उरी म्हणजे शिल्लक राहणार नाही. मारिता तुम्हासी अशक्य नाही निश्चयसी परी हे समय मी न मारी तुम्हासी कार्यकारण पुढे. अरे राजा रावणा तुम्हा सगळ्याला मारायला मला म्हणजे डाव्या हातचा मळ आहे म्हणजे या ठिकाणी काहीच उशीर त्या ठिकाणी लागणार नाही. पण मी तुम्हाला सोडलंय म्हणजे तुम्हाला मारित नाही. अजून कार्यकारण पुढे आहे म्हणजे त्या ठिकाणी वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलेला आहे ती सत्यत्वात त्या ठिकाणी उतरायचंय म्हणून राजा रावणा तुला रिकामं सोडलं. महादेवजीचा नंदी राजा रावणाला बोलू लागलेला आहे. स्वर्गी देव विमान पंगती नंदीक्षराच्या वचना मानवती पुष्प वर्षाव सुरवर करीती नाना शब्दे स्तवनिया. मग हा नंदी राजा रावणाला त्या ठिकाणी बोलतो हे स्वर्गाच्या ठिकाणी राहणारे सर्व देव आपल्या विमानामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत. नंदीचं असणारं वचन त्या ठिकाणी ऐकलं गेलं. देवाला आनंद झाला आणि 33 कोटी देवनंदीची स्तुती करून नंदीवर असणाऱ्या फुलाचा वर्षाव आकाशातून करू लागली. नंदी म्हणे दशानना तुझे पूर्ण कर्म जाना मारिले असता मी आपण बोल लागेल भविष्य. मग असणारा नंदी त्या ठिकाणी बोलू लागलेला राजा रावणा तुला मारायला माझ्या डाव्या हातचा मळ आहे म्हणजे पण तुला त्या ठिकाणी मारित नाही. का मारित नाही? वाल्मिक ऋषीने अनागत भाष्य त्या ठिकाणी करून ठेवलेला आहे. त्या अनागत भाष्याला असणारं त्या ठिकाणी भविष्याला बोल लागेल खोट त्या ठिकाणी येईल म्हणून राजा रावणा तुला आज म्हणजे रिकामं सोडलं. नंदीचे वचन ऐकून कोपे खळवळला रावण मग केले गडगर्जन नादे पर्वत दुमदुमिला. मग राजा रावणाला नंदीनं आपली एवढी उपासना त्या ठिकाणी केली एवढं टाकून त्या ठिकाणी बोलला. राजा रावणाला राग त्या ठिकाणी आला आणि भली मोठी गर्जना त्या ठिकाणी केली. त्या आवाजानं पर्वत म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे दुमदुमून जाऊ लागला. मग जाता आकाश पंथे खुंटविले माझ्या विमानात तरी मी या पर्वतात मुळासहित पडीन. मग राजा रावण म्हणू लागला मी गपचिप म्हणला माझ्या वाटेनं म्हणला त्या ठिकाणी जात होतो म्हणला आणि ह्या माझ्या असणाऱ्या विमानाची गती म्हणला हिथं आल्यावर मला त्या ठिकाणी खुंटीत केली. मला हिथंच म्हणला अडवून त्या ठिकाणी ठेवलं म्हणून ह्या पर्वताला पुढं सहित म्हणजे असणार उपटून म्हणजे त्या ठिकाणी टाकेन म्हणून आकाश गर्जना त्या ठिकाणी राजा रावणानं केली. पर्वत पुढवणी सागरी निमग्र करीन निर्धारी काय कारण त्रिपुरारी न प्रासारिके क्रीडत असे. मग म्हणजे त्या ठिकाणी हे असणारा पर्वत उपटून म्हणजे असणाऱ्या सागरात म्हणजे त्या ठिकाणी फेकून म्हणजे देईन. काय कारण आहे म्हणजे त्या असणाऱ्या महादेवाचं म्हणजे राजासारखी असणारी क्रीडा करायला म्हणजे उन्मत्तपणानं कुठं बी जातोय क्रीडा त्या ठिकाणी करतोय. काय कारण आहे म्हणजे मला अडवायचं. राक्षसांची हे भयानक स्थान ते मी निर्भय करीन जाण याचे बोलून आपण काय करीता झाला. हे असणारं ठिकाण राक्षसाला म्हणजे त्या ठिकाणी आहे म्हणजे इथं राक्षसाला भीती दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. हीच असणारं ठिकाण म्हणजे पर्वत उपटून समुद्रात फेकून देईल आणि सगळ्या राक्षसाला निर्भय असणारं ठिकाण म्हणजे त्या ठिकाणी करेल. अशी असणारी गर्जना राजा रावणाने केली. पुढे राजा रावण काय करू लागला. रावण भुज बळाची थोरी 20 भुजी कैलासगिरी वेडला त्याने अंदोळे करी 21 वर स्वर्गे. मग राजा रावणाला हवे त्या ठिकाणी आला. रगाच्या भरात लाल वरग झाला. असणारं 20 हात त्या ठिकाणी पसरलं गेलं आणि असणाऱ्या कैलासगिरी पर्वताला म्हणजे 20 हात त्या ठिकाणी लावलं. असणारा आपला कवेत त्या ठिकाणी घेतला आणि ढगामध्ये कैलास पर्वत राजा रावण हलवू लागला.
21 स्वर्गाला त्या ठिकाणी भीती झाली, 21 स्वर्ग त्या ठिकाणी डळमळू लागला. पूजा बळे करून दशानन कैलास हा देवीला पराक्रमे जाण देव झाले कंपायमान कोण विघ्न ओढवले. मग राजा रावणानं असणाऱ्या कैलास पर्वताला त्या ठिकाणी भीती मारली, गदा असणारा पर्वत त्या ठिकाणी हालू लागला. एवढा पराक्रम जेव्हा असणाऱ्या राजा रावणानं केला तेव्हा देव त्या ठिकाणी थरथर कापू लागलं. आता भलं मोठं आपल्यावर काय म्हणजे असणारं संकट ओढवलं. ऋषीश्वरा सुटला पळ म्हणती ओढावला प्रया काळ पालता होऊनी पाय ब्रह्मांड गोळ भंग भूगोळ जाऊ पाय. मग असणाऱ्या ऋषी मंडळीला सुद्धा असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे भीती वाटू लागली. आता काय खरं नाही म्हणजे प्रलय काळ त्या ठिकाणी ओढवलं. ही असणारं ब्रह्मांड गोळ म्हणजे पालत झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आता म्हणजे पाताळात गेल्याशिवाय राहत नाही म्हणून ऋषी मंडळीला भीती वाटू लागली. महाजोंबे निळकंठा रमाता पटी वैकुंठा कोणी मांडिले संकटा सुरचेष्टा निश्चिंता. असणाऱ्या पार्वती मातेनं त्या ठिकाणी महादेवाला मिठी मारली. असणाऱ्या लक्ष्मीनं म्हणजे भगवंताला त्या ठिकाणी मिठी मारली. महाराज म्हणजे ही काय म्हणजे असणारं संकट म्हणजे त्या ठिकाणी आलं म्हणून भीतीनं त्या ठिकाणी आपापल्या मालकाला मिठ्या मारून म्हणजे त्या ठिकाणी बसली गेली. सगळे देव सुद्धा चिंता करू लागले. आता काय होतंय काय नाही अशी चिंता लागली. तदंतरे श्री रघुपती काय करिता झाला कैलासपती अंशचे कुणी पर्वती सूर्यस्ता निवारित करी. मग त्यानंतर म्हणजे रमा रमा म्हणजे अगस्ती ऋषी सांगू लागलेले आहेत. रमा रमा म्हणजे एवढा असणारा ढगढग पर्वत म्हणजे राजा रावणानं त्या ठिकाणी हलविला. तेव्हा महादेवानी काय केलं सांगू का म्हणजे रामा. तर म्हणजे असणाऱ्या महादेवानी म्हणजे नुसता डाव्या पायाचा अंगठा म्हणजे त्या पर्वतावर म्हणजे त्या ठिकाणी दाबला. दाबल्याबरोबर पर्वत म्हणजे जाग्यावर त्या ठिकाणी थांबला. तेव्हा सगळ्या देवाची चिंता म्हणजे मिटली. दिले करोनी महेश अंकुशेचे पिता पर्वतास रावण झाला कसा विष मेटे वळली तयाची. मग जेव्हा असणाऱ्या म्हणजे महादेवजीनी म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी पायाच्या अंगठ्यानं म्हणजे पर्वताला त्या ठिकाणी दाबलं. एवढी लीला त्या ठिकाणी केली. तेव्हा म्हणजे असणारा राजा रावणच्या पर्वताच्या तळाला म्हणजे धडपला गेला. म्हणजे खाली चेंगरला. राजा रावणाची सुटका होईना गेली. जीव कसावीच त्या ठिकाणी झाला. असणाऱ्या देहातील प्राण निघून जाण्याची वेळ आली. तोंडाला फेस आला. डोळं पांढरं राजा रावण करू लागला. रावण भुजा परत्या करीत व त्या जडल्या बळे भारी सुटका नव्हे कवने परी दांत चावी राक्षस. त्या पर्वताला सोडून आपण अलग व्हावं म्हणून राजा रावण त्या ठिकाणी हात वडू लागला. जसा हात वडील तसा हात त्या ठिकाणी घुसायचा. राजा रावणाचं काय बळ त्या ठिकाणी चलना गेलं. तेव्हा असणारा राजा रावण दात वट त्या ठिकाणी खाऊ लागला. काय बी केलं तर सुटका काय होईना. पूजान सुटती ते तर सर्व शक्ती झाली व्यर्थ दशानना त्या क्रंदात ओरडती दुःखे. राजा रावणानं सर्व प्रयत्न त्या ठिकाणी केला पण काय राजा रावणाची सुटका त्या ठिकाणी होईना गेली. जीव कसावी त्या ठिकाणी झाला. सगळी शक्ती व्यर्थ त्या ठिकाणी गेली. तेव्हा राजा रावणानं लढायला सुरुवात केली. मोठमोठ्यानं राजा रावण लढू लागला. मोठमोठ्यानं आक्रोश करायला लागला. अंग फोडिता लंकापती तरल भयभीत चिंती हा काय कोणी प्रधान भीती मांडला भरती प्रयाजी. मग एवढी हाक दुर्धर असणाऱ्या राजा रावणानं त्या ठिकाणी मारली गेली. त्रैलोक्य असणाऱ्या स्वर्ग मृत्यू पाताळात हाक त्या ठिकाणी गेली. सगळी भयभीत त्या ठिकाणी झाली. जी राजा रावणाची राक्षस मंडळी त्या ठिकाणी होती ती सुद्धा भीतीनं गर्भगळीत झाली म्हणू लागली. आज काय खरं नाही म्हणजे प्रलय काळ म्हणजे आपल्यावर आज ओढवला गेला. हा काय कोणी दुर्धर आसन सांडोनी देवेंद्र मने फुगला समुद्र मर्यादा सांडू पाहत असे. मग राजा रावणाची एवढी दुर्धर हाक त्या ठिकाणी म्हणजे इंद्रानं का असणाऱ्या इंद्राने त्या ठिकाणी ऐकली गेली. आपलं असणारं आसन त्या ठिकाणी सोडलं. इंद्राला वाटलं असणारा समुद्रच म्हणजे आज खवळला गेला. म्हणजे असणारा समुद्र म्हणजे आपल्या मर्यादेचं उल्लंघन म्हणजे त्या ठिकाणी करू लागला. म्हणून देवाला सुद्धा भीती वाटू लागले. पर्वताचे हृदय तडाडीले वायुमंडळ स्तब्ध झाले. कैकाळ कापेच जळे नभी अभ्रे दाटली. मग असणाऱ्या पर्वताला म्हणजे असणारा त्या ठिकाणी समुद्राचा म्हणजे त्या ठिकाणी मर्यादा उल्लंघन म्हणजे समुद्र त्या ठिकाणी म्हणजे तडाडू लागलेला आहे. सगळं वायुमंडळ सुद्धा म्हणजे असणारा स्तब्ध त्या ठिकाणी झालाय. कळी काळ सुद्धा असणारा चळचळ त्या ठिकाणी म्हणजे असणारा आणि थरथरा कापू लागलेला आहे. मंगळाची जननी थरारली नाभीची नक्षत्रे चावली दिग्गजांची दोंदे तडपडली
कापू लागली मग राजारामाच्या आवाजानं म्हणली त्या ठिकाणी असणारी, त्या ठिकाणी म्हणली ही धरणी सुद्धा असणारी थरथर त्या ठिकाणी कापू लागली. एवढंच नाही, आकाशातील असणारी नक्षत्र गळून म्हणली त्या ठिकाणी जमिनीवर पडू लागले. जे आठ दिशेला असणाऱ्या दिग्गज आहेत त्यांची सुद्धा कांटाळी त्या ठिकाणी बसली. चंद्र सूर्य सुद्धा असणारा थरथरामध्ये कापू लागलेला आहे. यक्ष आणि विद्याधर सिद्धचारण किंकर बोलते झाले प्रयथोर चंद्रशेखर निवारिता. मग त्या ठिकाणी यक्ष आहेत, विद्याधर आहे, सिद्धचारण, गंधर्व, किन्नर म्हणजे त्या ठिकाणी आहेत. ही सुद्धा बोलू लागली की आज असणारा भयंकर प्रलय काळ म्हणजे त्या ठिकाणी आलेला आहे. असणारा म्हणजे त्या ठिकाणी महादेवजीच म्हणजे आता काय करतील ती करतील आणि कसं निवारण म्हणजे महादेवजी करतील म्हणून त्या ठिकाणी बोलू लागले. समस्त करिता ती स्तवना गिरिजापती तुझ अनन्य शरण आम्हासी रक्षिता तुझी जाण काया वाचा. मग सर्वांनी असणाऱ्या महादेवजीवर भार त्या ठिकाणी सगळी जण मिळून असणाऱ्या त्या ठिकाणी महादेवजीची असणारी आराधना त्या ठिकाणी करू लागले. गिरिजेचा पती असणाऱ्या महादेवा तुम्हाला अनन्य शरण म्हणजे त्या ठिकाणी आलेलो आहे. तूच आमचा असणारा करता करवित आहे, तूच आमचा असणारं रक्षण करता आहे. आम्ही कायन वाचन मनानं म्हणले महादेवजी तुम्हाला असणारं शरण त्या ठिकाणी आलो. कृपाळू उमाकांता त्रिपुराकारा विश्वनाथा तुझ वाचवणी अमतारित नाही तुझा भूमंडळी. मग असणारा कृपा करणारा असणाऱ्या उमेचा कांत असणारा त्या ठिकाणी त्रिपुर नावाच्या राक्षसाचा अंत करणाऱ्या असणाऱ्या विश्वाचा नाथ असणाऱ्या महादेवा तुमच्या वाचून आमचा तारण करणार म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आहात. असणारा दुसरा म्हणजे तुमच्याशिवाय आमच्या मत्तीला धावणारा म्हणजे कोणी सुद्धा नाही. म्हणून महादेवाची आराधना करू लागले. प्रधान म्हणती दशानना तुझा शिवासी शरणा तो हे निवारील विघ्न अनामाना नको करू. मग असणारा राजा रावणाची प्रधान मंडळी राजा रावणाला सांगू लागली, राजा रावणा ही तर रडत बसण्यापेक्षा बोंबलण्यापेक्षा त्या महादेवाला शरण जा म्हणले. त्या महादेवाला शरण गेल्याबरोबर असणाऱ्या विघ्नाचं हरण म्हणजे असणारे महादेवजी त्या ठिकाणी करतील. लय मोठेपणा गर्व अहंकारात जाऊ नको बाबा, त्या महादेवाला शरण जा. महादेवच म्हणजे तुला दुःखातून बाहेर काढते. इकडे दशानन करिता झाला शिवस्तवन नाना स्तोत्रे मंत्रे जाण शिवप्रसन्नतेने केला. लगेच प्रधानानं सांगितलं, राजा रावणाच्या मनाला त्या ठिकाणी पटलं गेलं. लगेच राजा रावणानं असणाऱ्या महादेवाची असणारी आराधना करण्यासाठी सुरुवात केली. महादेवचीचा असणारं स्तवन त्या ठिकाणी करू लागला. नाना प्रकारचं असणारं स्तोत्र मंत्र त्या ठिकाणी. आणि राजा रावण ज्या वेळेस करू लागला तेव्हा असणाऱ्या राजा रावणाची विनंती महादेवानी त्या ठिकाणी ऐकली आणि महादेवजी राजा रावणावर प्रसन्न झाले. प्रेम सिंधू गिरिजापती कैलासाचा भोळा चक्रवर्ती एकोणी रावणाची स्तुती तात्काळ उडी घातली. मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रेमाचा सागर असणारा गिरिजेचा पती त्या ठिकाणी असणारे महादेवजी आहेत. आणि भोळा चक्रवर्ती म्हणून ज्याचं नाव त्या ठिकाणी लौकिक आहे असा असणारा कैलाशीचा राणा महादेवजीने असणाऱ्या राजा रावणाची स्तुती त्या ठिकाणी ऐकली. कळवळा राजा रावणाविषयी उपजला गेला आणि राजा रावणाच्या मदतीसाठी महादेवजीने उडी घातले. मस्तकी जटाजूट साजिरा तया तळी नेत्र तिसरा जेने जाळीले रतीवरा जो योगेश्वरा निजवंद्य. मग असणाऱ्या ज्याच्या मस्तकी असणाऱ्या जटावली त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत, अतिशय साजिरा असणाऱ्या जटा त्या ठिकाणी दिसतात. आणि ज्याच्या असणाऱ्या कपाळाच्या ठिकाणी म्हणजे तिसरा डोळा आहे म्हणजे ज्यानं असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे रतीचा पती असणारा मदन आहे. त्या मदनाला म्हणजे त्या ठिकाणी जाळलं गेलं. ज्या योगेश्वरांचा असणारा निजवंद्य जो असणारा महादेव जे आहे त्या महादेवजींनी म्हणजे राजा रावणासाठी म्हणजे धावत आले. कुटी मंदाकिनी पापनाशिनी जन्मली विष्णूच्या चरणी जिचे नाम घेता वदनी पापे दिशा लंघिती. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी जी असणारी म्हणजे विष्णू भगवंताच्या नाभी कमलाच्या विष्णू भगवंताच्या चरणापाशी म्हणजे जिचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि जिचं नाव म्हणजे मुखामध्ये घेतल्याबरोबर म्हणजे सर्व पापाचं शमन होतं अशी असणारी मंदाकिनी म्हणजे ज्या जटेच्या ठिकाणी धारण महादेवजींनी केलेले आहे असे असणारे महादेवजी राजा रावणाचा धावा ऐकून म्हणजे धावले. काळी विभूतीचे लेपन तयावरी चंद्र विराजमान शोभे हाती नर कपाळ घेऊन रुंडमाळा कंठी रुळे. आणि ज्याने असणाऱ्या कपाळाच्या ठिकाणी म्हणजे विभूती लेपन त्या ठिकाणी लावलेलं आहे त्याच्यावर असणारा चंद्र म्हणजे त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे. अशा असणाऱ्या महादेवजीने हातामध्ये असणारा नरकपाळ त्या ठिकाणी घेतलेला आहे. गळ्यामध्ये रुंडमाळा त्या ठिकाणी घातलेल्या आहेत
असे असणारे शंकरजी राजा रावणाच्या मत्तीला म्हणले धावून आले. अंगी भस्म चर्चिले वरी मृगाक्ष मिरविले व्याघ्रंभर परिधान केले तत्काळ आला समीप. मग असणाऱ्या सर्वांगाला भस्म त्या ठिकाणी चर्चेने केलेला आहे. रुद्राक्षाच्या असणाऱ्या माळा गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातलेल्या आहेत आणि अंगावर असणाऱ्या वाघाचं चामडं त्या ठिकाणी परिधान केलेलं आहे. असे असणारे महादेवजी धावतच म्हणजे राजा रावणाच्या जवळ म्हणजे आले. रावणे देखोनी उमापती प्राणीपात करी नम्रवृत्ती म्हणे स्वामी कृपामूर्ती त्राही त्राही महादेवा. मग महादेवजीचं आगमन राजा रावणाच्या जवळ त्या ठिकाणी झालं आणि राजा रावणानं बघितलं तेव्हा राजा रावण त्या ठिकाणी दोन्ही हात जोडून अतिशय नम्र वृत्तीनं म्हणजे महादेवाला त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. हे स्वामी वर्या, मी तुम्हाला शरण त्या ठिकाणी आलो. आता माझ्यावर आलेलं संकट आहे, यातून मला वाचवा वाचवा म्हणून असणारा त्या ठिकाणी विनवणी महादेवजीला राजा रावण करू लागला. वर्षपर्यंत रडता होता दशानन देत महादेव कोवनिया विस्मित थोराश्चर्य मानिले. मग राजा रावण किती दिवस म्हणजे त्या पर्वताखाली म्हणजे त्या ठिकाणी अडकलेला होता आणि किती दिवस 1000 वर्ष म्हणजे राजा रावण त्या पर्वताच्या खाली अडकला होता. 1000 वर्ष महादेवाचा दावा करत होता, मोठमोठ्यानं रडत त्या ठिकाणी होता आणि एवढं म्हणजे राजा रावणाचं कष्ट महादेवजींनी बघितलं गेलं. महादेवजीला सुद्धा आश्चर्य त्या ठिकाणी राजा रावणाचं बळ बघून वाटलं. महादेव म्हणे तुझे स्तवन ऐकून झालो सुप्रसन्न या पर्वतापासून मुक्त जाण भुजा तुझ्या होतील. मग महादेवजींनी एवढा असणारा त्या ठिकाणी राजा रावणाचा दावा ऐकला गेला, कळवाला त्या ठिकाणी आला. महादेवजी म्हणू लागले, राजा रावणा मनोभावे तू माझी असणारी स्तुती त्या ठिकाणी केली म्हणून म्हणजे मी तुझ्यावर प्रसन्न झालोय आणि मी प्रसन्न झाल्यामुळे तुझ्या असणाऱ्या ज्या भुजामध्ये या पर्वतामध्ये अडकलेल्या आहेत त्यामध्ये आताच्या आता मुक्त होतील. तुवा केले दीर्घ दारुण लभ्य झाले कंपायमान तत्सम तुझे नाव रावण देव यक्षगण मनसीर. मग म्हणजे त्या ठिकाणी एवढा म्हणजे तो मोठा असणारा म्हणजे त्या ठिकाणी आवाज म्हणजे केला, करुण असा आवाज म्हणजे त्या ठिकाणी केला. त्या आवाजानं म्हणजे सगळं त्रैलोक्य म्हणजे असणारं त्या ठिकाणी कंपायमान झालं. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी एवढा मोठा आवाजाला रव असं त्या ठिकाणी म्हणजे संस्कृत मध्ये म्हणतात. म्हणून महादेवजींनी सांगितलं एवढा मोठा आवाज केला म्हणून तुझं रावण म्हणजे असं नाव त्या ठिकाणी पडेल आणि सगळी देवगण यक्षगण राक्षस म्हणजे सगळी म्हणजे तुला रावण असं म्हणले आणि त्या ठिकाणी बोलते. शीघ्र येऊनी लंकापती जाई आपल्या स्वस्थळाप्रती देवांच्या असेल चित्ती ते पावशी शीघ्र काळे. मग लवकर म्हणजे वाचणारे महादेवजी सांगू लागले, राजा रावणा आता तरी आकली विकत घे म्हणजे इथून लवकर म्हणजे निघून लंकेच्या ठिकाणी जा. आपापल्या ठिकाणी जाऊन सुखान म्हणजे झोपण मनात जी असेल ती म्हणजे तू असणारी तुझी इच्छा म्हणजे पूर्ण होईल, पण लवकर म्हणजे इथून निघून जा. वैसे महेश बोलल्यानंतर रावण म्हणे जिदाताने कृपा केली तरी माझी वचनोत्तरे सावधान ऐकावे. एवढं महादेवजींनी राजा रावणाला सांगितलं. राजा रावण पुन्हा असणाऱ्या महादेवजीला म्हणू लागला, महादेवजी तुम्ही असणारे दानशूर त्या ठिकाणी आहात, माझ्यावर असणारी कृपा केली पण माझ्या मनात या की विचार आहे माझं असणारं वचन म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सावकाश ऐका म्हणजे गडबड करू नका. झाला सी महादेवा तरी मज बरवा वर द्यावा पूर्वी म्या तपोबळ ब्रह्मदेवा अवदत्तता मागितली. मग महाराज म्हणजे तुम्ही आता प्रसन्न झाला तर म्हणजे एवढी सुटका करून काय उपयोग आहे म्हणजे माझ्या मनात असणारा एक विचार आहे म्हणजे मी ती तुम्हाला त्या ठिकाणी मागणार आहे. म्हणजे पूर्वी असणाऱ्या ब्रह्मदेवाला म्हणजे प्रसन्न करून घेतलं, ब्रह्मदेवाला असणारी अवध्यता त्या ठिकाणी मागितली म्हणजे देवाकडून राक्षसाकडून कुणाकडून सुद्धा मला मरण येऊ नये म्हणून मी अमरत्व म्हणजे त्या ठिकाणी महादेवाकडून मागितलं होतं. तसं म्हणजे आता मला अजून एक वरदान म्हणजे तुम्ही द्यावं. चतुर्णाने वरदान मज दिले यक्षगण विद्याधर देव राक्षस दारुण याचे तुझं मृत्यू नाही. मग लगेच म्हणजे मी महादेवा असणाऱ्या म्हणजे ब्रह्मदेवाला अमरत्व त्या ठिकाणी मागितलं तेव्हा असणाऱ्या महादेवानी मला म्हणजे असणाऱ्या यक्षापासून मरण नाही, विद्याधरापासून नाही, देवापासून नाही, राक्षसापासून नाही अशा प्रकारचं वचन म्हणजे मला त्या ठिकाणी दिलं. कुणाच्याच हातून म्हणजे मला मरण येणार नाही असं ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिलाय. दीर्घ आयुष्य मज झाले ते भोगिता चित्त उपगले आता काही असेल जे उरले लागले मी तुझ्या ध्यानी. म्हणून म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने मला असणारं दीर्घ आयुष्य म्हणजे त्या ठिकाणी दिलंय.
म्हणून आता मरणाची भीती तर मला त्या ठिकाणी गेलीच, पण मला जिथं राहून तरी काय उपयोग आहे. मला लय कंटाळा मला या असणाऱ्या देहाचा त्या ठिकाणी आलाय. मला सगळं भोग भोगून मला कंटाळलोय. आता काहीतरी एक गोष्ट माझ्या मनात आहे मला त्या ठिकाणी, की फक्त असणाऱ्या महादेवाचं ध्यान त्या ठिकाणी धरायचं, राहिलेलं आयुष्य महादेवाच्या चरणी त्या ठिकाणी घालवायचं, असा विचार मला मी केलाय. रावणाचे वचन ऐकून शैलजा रमण चंद्रहास्य गडद दारुण रावणाला गीत दिले. मग राजा रावणानं सांगितलं, महादेवजी आता दीर्घ आयुष्य तर मिळालंय, आजपर्यंत नाही ती भोग भोगले, सगळ्या इच्छा म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी केल्या, म्हणून आता उपरती झाली, राहिलेलं आयुष्य महादेवाच्या भाषणात त्या ठिकाणी घालवायचं ठरवलं. असं असणाऱ्या महादेवजीने ऐकलं गेलं आणि लगेच असणारी कृपा उपजली गेली महादेवजीला. लगेच चंद्रहास्य नावाचं खड्ग, अतिशय दारुण असणारं खड्ग महादेवजीने म्हणले आनंदाच्या भरात राजा रावणाला म्हणले आणि देऊन टाकलं. आयुष्याचे अंती जाण तुझं विष्णू असते मरण, अंतकाळी माझ्या समपतेस तू येशील लंकापती. मग दारुण असं असणारा चंद्रहस्त नावाचा असणारा खड्ग म्हणले त्या ठिकाणी राजा रावणाला महादेवजींनी दिलं, सांगितलं बाबा लय मोठेपणा गाजवू नको, देहावर आलेला आहे, कुणाला एक नाही एक दिवस त्या ठिकाणी संपायचा आहे, म्हणजे ही आयुष्याचा अंत त्या ठिकाणी होणार आहे, पण तुझं एक नशीब आहे, म्हणजे हे असणारं मरण आल्यानंतर आयुष्याच्या शेवटी म्हणजे असणाऱ्या विष्णू भगवंताच्या हातून म्हणजे राजा रावणा तुला असणारं मरण त्या ठिकाणी येणार आहे, आणि शेवटच्या टायमाला म्हणजे तू माझ्या जवळ म्हणजे त्या ठिकाणी येशील, असं महादेवजींनी म्हणजे राजा रावणाला सांगितलं. या उपरी त्रिपुरांतके जाण दशानन नाम रावण ठेवणी चंद्रहास्य खडग देऊनी आपण कैलासाप्रती गेला. मग अशा प्रकारे असणाऱ्या त्रिपुर नावाच्या राक्षसाचा अंत करणाऱ्या महादेवजींनी म्हणजे त्या ठिकाणी दशानन असं नाव म्हणजे त्या ठिकाणी होतं राजा रावणाचं, पण इथून पुढे रावण असं नाव त्या ठिकाणी राजा रावण असणाऱ्या दशाननाला दिलं आणि असणारं त्या ठिकाणी चंद्रहास्य नावाचं खड्ग त्या ठिकाणी दिलं आणि असणाऱ्या कैलासाच्या ठिकाणी महादेवजी म्हणले गेले. रावण आरुढोनी विमानावरी चंद्रहास्य खडग घेऊनी करी विचारता झाला सगळे मंत्री प्रसादी कमारीचा. मग असणारा राजा रावण म्हणजे चंद्रहास्य खड्ग म्हणजे हातामध्ये घेतलं, विमानामध्ये त्या ठिकाणी बसला आणि असणाऱ्या म्हणजे सर्व मंत्र्यासहित प्रधान आहे, सगळ्या प्रधानमंत्र्यासहित म्हणजे विमानात बसून म्हणजे राजा रावण चंद्रहास्य खड्ग घेऊन निघाला. अगस्ती म्हणे श्रीरामा मग तो रावण पापकर्मा प्रवर्तला थोर धर्मा क्षत्रियांचे जिंकिता झाला. मग अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्राला ही असणारी कथा त्या ठिकाणी सांगतायत. रमा रमा म्हणजे हा असणारा राजा रावण म्हणजे असणाऱ्या महादेवाच्या वरदानानं ब्रह्मदेवाच्या वरदानानं उन्मत्त त्या ठिकाणी झाला, पापात्मक कर्म त्या ठिकाणी करू लागला आणि घोर अधर्म म्हणलं त्या ठिकाणी सगळं कार्य म्हणलं अधर्मानं त्या ठिकाणी करू लागला आणि सगळ्या राजावर म्हणजे विजय म्हणजे प्राप्त करू लागला. क्षत्रिय राजे थोर थोर तया बाधा करी दशशीर कोण भय करोनी देशांतर करीते झाले रावण. मग एवढे असणारे शूरवीर क्षत्रिय राजे म्हणजे अतिशय थोर राजे त्या ठिकाणी होते, पण त्यांना म्हणजे असणारा 10 मुंडक्याचा राजा रावण म्हणजे त्रास त्या ठिकाणी द्यायला लागला, एवढा त्रास द्यायला लागला. त्या राजा रावणाच्या भेर राजे म्हणजे आपापले देश सोडून म्हणजे परदेशाला त्या ठिकाणी जायला लागले, एवढा राजा रावणाचा धाक म्हणजे सगळ्या राजांनी घेतला. कोण म्हणती रावण आम्ही तुम्हा सेवका समान अशी सृष्टी जिंकित रावण पुढे पुढे चालिला. मग म्हणजे त्या ठिकाणी एक एक राजे म्हणजे कंटाळून गेले, म्हणजे असणाऱ्या राजा रावणाला बिहून म्हणजे त्या ठिकाणी एक एक शरण जायची, राजा रावणाला म्हणायची राजा रावणा आम्ही तुमच्या असणारे सेवक आहोत, दास आहोत त्या ठिकाणी. असा राजा रावण आपल्या असणाऱ्या म्हणजे वरदानानं उन्मत्त झालेला राजा रावण होता. ज्या त्या राज्यात जायचा सगळ्याला त्रास त्या ठिकाणी द्यायचा, सगळी सृष्टी म्हणजे त्या ठिकाणी जिंकीत राजा रावण पुढं पुढं म्हणजे चाललेला आहे. जनार्दना शरण पुढे वेदवती आख्यान रसाळ आणि रम्य जाण सावधान अवधारा. एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत आणि असणारे गावबा काका एकनाथ महाराजाला शरण जाऊन या अध्यायाची सांगता करत असताना सांगू लागलेले आहेत. इथं असणाऱ्या राजा रावणाला रावण हे नाव त्या ठिकाणी कसं पडलं, का पडलं याचं कथानक सविस्तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आता पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी वेदवती आख्यान आहे,
अतिशय गोड आहे. श्रोते मंडळीला त्या ठिकाणी मनाला आनंद देणार, रमवून टाकणार असा प्रकारचं वेदवती आख्यान आहे. सावध रीतीनं श्रोते मंडळींनी म्हणजे ऐकावं. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे एकाकार टीकाया रावण शिववर्धो नाम षडशोऽध्याय. गोरा श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलिकावती. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.